14 डिसेंबर 2026 चा शासन निर्णय सरकारनं 25 मार्च 2026 ला अपडेट केलेला आहे। शुद्धीपत्रक काढलेले त्या शुद्धीपत्रकातनं सरळ सांगितलेलं आहे की जे शेतकरी शेतरस्ते अडवतील त्यांना शेती संदर्भातल्या शासनाच्या कुठल्याच योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याच्यामध्ये कर्जमाफी सुद्धा एक योजना आहे, त्यामुळे कर्जमाफीचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी विनाकारण शेतरस्ते अडवलेले आहेत, तहसीलदाराने निकाल देऊनही शेतरस्ते जर अडवलेले असतील तर ते तहसीलदार तुम्हाला सांगणार आहेत 7 दिवसाच्या आत शेतरस्ते खाली करा, अतिक्रमण काढा। जर तुम्ही काढलं नाही तर तहसीलदार स्वतःची यंत्रणा वापरून ते शेतरस्ते खाली करणार आहेत आणि संबंधित अडवणाऱ्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी त्याचं आधार कार्ड आणि त्याचा फार्मर आयडी म्हणजे शेतकरी असल्याचं ओळखपत्र ब्लॉक केलं जाणार आहे। मग ठिबक पासूनचं अनुदान पासून तर पीएम किसान नमो शेतकरी पासून तर कर्जमाफी पासून सगळ्या ज्या योजना आहेत त्या कुठल्याच योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी जे काय अतिक्रमण केलेले आहेत रस्त्यावरती ते खुले करून द्यावेत, शेतरस्ते मोकळे करावेत, ते आपल्या विकासाची नांदी आहे। त्याचबरोबर महसूल मंत्री बावनकुळे साहेब खूप चांगले निर्णय घेतात, पण त्यांचे प्रांताधिकारी, त्यांचे तहसीलदार, त्यांचे तलाठी, त्यांचे मंडळाधिकारी त्यांना जुमानत नाहीत। त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाहीत। आजही मी हजारो शेतकरी डोक्यावर खत बियाणं घेऊन पाऊल वाटेनं दुसऱ्याच्या शेतातून जाताना मी दाखवू शकतो। त्यामुळे सगळे शेतरस्ते खाली करायचे असतील आणि अतिक्रमण काढायचं असेल तर बावनकुळेंच्या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, हे त्यांनी सिरियसली घेतलं पाहिजे।